हा मयूर, आवाज येत आहे का? हो, येत आहे आवाज. ठीक. आपण जे आतापर्यंत पाहिलं त्या दिवशी पाहिलं आपण शनिवारपर्यंत, त्यात काही क्वेश्चन आहे कोणाला? समजलं. आता बघा, निफ्टीचा नाही. चार्ट आहे. हा निफ्टीचा चार्ट आहे. आपण त्या दिवशी डाव पाहिली होती की डाव जर हा लो ब्रेक झाला तर डाऊन ट्रेंड स्टार्ट होईल. तर जवळपास हा लो ब्रेक झालेलाच आहे. फक्त आता क्लोजिंग क्लोजिंग निफ्टीने थोडी, जो म्हणजे आपला स्विंग लो होता हा वाला, त्या लाईनच्या एक्झॅक्ट तिच्या आसपासच दिलेली आहे. आता जर ही कॅन्डल खाली क्लोज झाली असती तर हा लो ब्रेक होऊन गेला असता. आज मार्केट इतकं पडण्याचं कारण आहे की जपानचा जो स्टॉक इंडेक्स आहे तो पडला. जपानच्या इंडेक्सचं नाव आहे निक्केई. हा निक्केई इंडेक्स आहे जपानचा. हा इंडेक्स आज जवळपास 12% खाली आहे, 12.5%. स्टॉक इंडेक्स 12.5%. आता स्टॉक इंडेक्स एवढा मोठा फॉल हा फक्त कोविडच्या काळातच लोकांनी पाहिला. त्याच्यानंतर एवढा मोठा फॉल एका स्टॉक इंडेक्समध्ये, आता ही जी कॅन्डल आज बनली 12%ची, एवढी निक्कीचा जो जपानचा इंडेक्स आहे याच्यात मागच्या 4 वर्षात कुठे दिसणार नाही आपल्याला. कोविडच्या फॉलमध्ये सगळ्या स्टॉक इंडेक्सनी मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवल्या. हा पडला म्हणून सध्या मार्केटमध्ये प्रेशर आहे. आता जर ही कॅन्डल आपण पाहिली, ही आपली स्ट्रॉंग बेरिश माराबोतो आहे. आता ही वाली कॅन्डल पहा, 2 ऑगस्टची म्हणजे शुक्रवारची जी जपानच्या इंडेक्स मध्ये कॅन्डल बनलेली आहे, तिचा क्लोज आणि लो जवळपास सेम आहे. जास्त काही फरक नाही त्याच्यात. एकदम जी आपण माराबोजो पाहिली होती, एकदम प्युअर माराबोजो आपल्याला दिसत आहे. प्युअर माराबोजो. त्यानंतर आज गॅपडाऊन ओपनिंग झाली आणि गॅपडाऊन ओपनिंग बनून आज पण खूप मोठी माराबोजो कॅन्डल बनली. आता आपण एक काम करू, आता दुसरा कॅन्डलशिपचा आपला न्यू टॉपिक पाहू. आता त्या दिवशी आपण माराबोजो पाहिली. आज पाहू आपण, आज जो कॅन्डलशिपचा टाईप पाहू त्याचं नाव आहे इंगल्फी. आता जो स्टीव्ह निसॉन होता, ज्याने कॅन्डलस्टिक आपल्या मार्केटमध्ये आणलं जपानमधून, त्याचं म्हणणं हे होतं की ही जी इंगल्फिंग आहे, हा जो पॅटर्न आहे इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न, याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे आणि हा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पॅटर्न आहे. आता इंगल्फिंगचे पण 2 टाईप राहणार, बुलिश आणि बेरिश. तसं म्हणणं होतं की जर बुलिश इंगल्फिंग बनली तर रिव्हर्सलची पॉसिबिलिटी हाय असते, आणि बेरिश इंगल्फिंग जर बनली तर हाय पॉसिबिलिटी असते, म्हणजे बेरिश बनू की बुलिश बनू. इंगल्फिंग जर पॅटर्न बनला तर तिथून ट्रेंड रिव्हर्सलची पॉसिबिलिटी हाय असते. आता बुलिश इंगल्फिंग कोणत्या ट्रेंडमध्ये बनणार? डाऊन ट्रेंडमध्ये. जर समजून घ्या, प्राइस खाली चाललेली आहे, अशा याच्यात काहीतरी आपल्याला बुलिश इंगल्फिंग भेटली, तिथून आपण ट्रेंड रिव्हर्सलसाठी जाऊ. जर प्राइस वर चाललेली आहे, अशा जर आपल्याला काही एखादी बेरिश इंगल्फिंग दिली तर तिथून आपण खालच्या साईडनं ट्रेंड रिव्हर्सलसाठी जाऊ. म्हणजे हा जो इंगल्फिंग पॅटर्न आहे हा आपला ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. आता इंगल्फिंग पॅटर्न असतो कसा? इंगल्फिंग पॅटर्न मध्ये काय राहणार? तर मार्केट खाली चाललंय, प्राइस खाली चाललेली आहे, अशा याच्यात बुलिश इंगल्फिंग बनणार. मी इथे खाली लिहून घेतो, इथे बनणार आपली वाली बुलिश इंगल्फिंग. आणि जर प्राइस वर चालली तर तिथून ट्रेंड रिव्हर्सलसाठी आपली बनणार बेरिश इंगल्फिंग. आता बुलिश इंगल्फिंग मध्ये काय असणार? प्राइस खाली चालली आहे तर काय असणार? पहिली जी कॅन्डल आहे, आता 2 कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे. आता माराबोजो पाहिला आपण की एकाच कॅन्डल मिळून पॅटर्न होता. आता हा 2 कॅन्डलस्टिक मिळून एक पॅटर्न आहे. आता जर प्राइस खाली चालली, ज्या डायरेक्शनने प्राइस चालली आहे त्या डायरेक्शन एक कॅन्डल बनेल. समजून घ्या एक बेरिश कॅन्डल बनली, एक नॉर्मल बेरिश कॅन्डल बनली. समजून घ्या अशी काहीतरी एक नॉर्मल बेरिश कॅन्डल बनली. आता इंगल्फिंग मध्ये काय पाहिजे आपल्याला? जी पहिली कॅन्डल आहे, जर बुलिश इंगल्फिंग आपण पाहतो तर पहिली कॅन्डल जी पहिली कॅन्डल बेरिशच असायला पाहिजे. ही आपली बेरिश कॅन्डल बनली. त्यानंतर काय पाहिजे इंगल्फिंग मध्ये? काय असते त्यानंतर जेव्हा नेक्स्ट डे मार्केट ओपन होईल ना, इंगल्फिंगची कंडिशन अशी आहे की मार्केट जी आहे, बेरिश इंगल्फिंग
सॉरी बुलिश इन्कल्फिंग मध्ये, की दुसऱ्या दिवशी जे मार्केट आहे ते गॅप डाऊन ओपन झालं पाहिजे. आता हे आपली बुलिश इन्कल्फिंग बनली, सॉरी बुलिश इन्कल्फिंग एक बेरिश कॅन्डल बनली, डाऊन ट्रेंड चालू होता, प्राइस खाली चालली होती, तर खाली जाणाऱ्या प्राइस मध्ये एक बेरिश कॅन्डल बनली. आता नेक्स्ट दिवस काय आला पाहिजे, प्राइस गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे, म्हणजे अशी काहीतरी गॅप डाऊन ओपनिंग झाली पाहिजे. आणि गॅप डाऊन ओपन होऊन जी पहिलीवाली बेरिश कॅन्डल आहे, त्या पहिल्या बेरिश कॅन्डलला ती जी बुलिश कॅन्डल बनणार, त्या बुलिश कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलला पूर्ण तिच्या आतमध्ये झाकून घेतलं पाहिजे. आता इंगल्फिंगचा अर्थच तो होतो, तर इंगल्फिंगचा अर्थ आपण इंग्लिश मध्ये पाहिला, मराठीत आपला त्याचा अर्थ आपण काढू शकतो की इंगल्फिंग म्हणजे झाकून घेणे किंवा गिळून घेणे. आता ही जी पहिली कॅन्डल आहे, त्या पहिल्या कॅन्डलला हे दुसऱ्या कॅन्डलनी पूर्णपणे गिळून घेतलेलं आहे किंवा झाकून घेतलेलं आपण म्हणू शकतो. म्हणजे दुसरी कॅन्डल जी आहे ती गॅप डाऊन ओपन झाली पाहिजे, आणि जो पहिल्या कॅन्डलचा लो आहे त्याच्या खाली ओपन झाली पाहिजे, आणि पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे त्या हायच्यावर क्लोज झाली पाहिजे. म्हणजे अशी जर काही कॅन्डल बनत असेल, अशी जर एखादी कॅन्डल बनत असेल जी कॅन्डल पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे झाकून घेऊ राहिली, तर अशा कॅन्डलला आपण म्हणू बुलिश इन्कल्फिंग. आता याच्यात काय झाला काय, प्राइस खाली चालली होती, प्राइस खाली जात असताना काय होता, कंट्रोल होता सेलरच्या हाती, सेलर स्ट्रॉंग होते आपण म्हणू शकतो, तेव्हाच कुठे प्राइस खाली झाली. म्हणजे बायरपेक्षा जर सेलर स्ट्रॉंग असतील तर प्राइस खाली जाणार. आता आपल्याला दिसत आहे की कंट्रोल आहे सेलरच्या हाती आणि प्राइस चालली खाली, सेलरच्या आधी कंट्रोल आहे, प्राइस खाली चालली. आता त्याच्यात मार्केट ओपन झालं, एक बेरिश कॅन्डल बनवली, नॉर्मल गोष्ट आहे, कारण की प्राइस खाली चालली, ऑलरेडी खाली चाललेली आहे, त्याच्यात बेरिश कॅन्डल बनणं म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे. त्यानंतर काय आलं, त्यानंतर नेक्स्ट डे प्राइस गॅप डाऊन ओपनिंग आली, गॅप डाऊन ओपनिंग झाली म्हणजे सेलरच्या फेवरने प्राइस ओपन झाली. आता सेलरच्या फेवरनी प्राइस ओपन झाली म्हणजे ही पण एक निगेटिव्ह गोष्ट आहे, सेलरच्या फेवरचीच गोष्ट आहे. पण त्याच्यात काय आलं, प्राइस गॅप डाऊन ओपन झाली, आणि गॅप डाऊन ओपन होऊन प्राइस जास्त खाली नाही जाऊ शकली, आणि त्याच्यात गॅप डाऊन ओपन झाल्यावर पण सेलरच्या जागी एवढी स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर असताना, एवढे सेलर त्या ट्रेंडला राईट करत असताना त्याच्यात बाहेर आले, आणि बाहेरनी काय केलं, बाहेरनी गॅप डाऊन ओपनिंग होऊन एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवली, जी कॅन्डल जो प्रिव्हियस डेला जो सेलरने गेन केलेला होता, एक गेन तर जो गॅप डाऊन केला सेम दिवशी, म्हणजे आता समजा आज हे इंगल्फिंग कॅन्डल बनली, आज हे बुलिश कॅन्डल बनली, तर आता ऍज ए बुलिश कॅन्डल बनली, तर हा जो गॅप डाऊन केलं होतं, म्हणजे प्री ओपनिंग सेशन मध्ये जो सेलरने गेन केला होता तो तर वाईपआउट केलाच, पण जो प्रिव्हियस डेचा जो गेन होता सेलरचा तो पण वाईपआउट केला, कारण की त्याच्या प्रिव्हियस डेच्या हायच्या वर ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. आता ही जी कॅन्डल आहे सेकंड वाली बुलिश, ही माराबुजो पण राहू शकते, आपली माराबुजो पण कॅन्डल राहू शकते, पण आपण इथं फक्त माराबुजो नाही बघत, आपण दोन कॅन्डलचा मिळून एक पॅटर्न बघत, म्हणून त्याला आपण नाव देणार इंगल्फिंग. म्हणजे पहिली कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलच्या कम्प्लिटली बॉडीच्या आतमध्ये आली पाहिजे, आणि जी सेकंड कॅन्डल आहे ती सेकंड कॅन्डल गॅप डाऊन झाली पाहिजे. म्हणजे सेकंड कॅन्डल जर गॅप डाऊन झाली तरच पहिली कॅन्डल जी आहे ती याच्या बॉडीच्या आतमध्ये, नाहीतर ही जर नॉर्मल ओपनिंग झाली तर ही पहिली जी कॅन्डल आहे, पहिली जी बेरिश कॅन्डल आहे ती दुसऱ्या बुलिश कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्ये येणार नाही. त्यामुळे गॅप डाऊन ओपनिंग झाली पाहिजे, आणि तिथून बाहेर आले पाहिजे, आणि बाहेरने एक स्ट्रॉंग बुलिश माराबुजो बनली पाहिजे. असा जर पॅटर्न बनला तर आपण म्हणू त्याला की स्ट्रॉंग बुलिश इंगल्फिंग बनलेली आहे. आणि आता बुलिश इंगल्फिंग जर समजा बनली, तर आता हे जे सेलर ज्यांनी इतकी मोठी मेहनत केली, पहिल्या दिवशी मेहनत केली, दुसऱ्या दिवशी प्राइसला गॅप डाऊन केला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण मेहनत केली, आणि त्या सेलरची मेहनत जर बाहेर एखाद दिवशीचा वाईपआउट करत असेल, तर आता नेक्स्ट डे जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा त्या सेलरच्या मनात डाऊट येईल, आणि सेलरचा कॉन्फिडन्स पण कमी होईल. म्हणजे नेक्स्ट दिवस आपण म्हणू शकतो की हे जे बायर आहे, ज्या बायरने इतकी स्ट्रॉंग बुलिश इंगल्फिंग बनवली, हे बायर प्राइसला वर घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आपण बुलिश इंगल्फिंग बनल्यावर काय करणार, की हे जे बुलिश इंगल्फिंग पॅटर्नचा जो लो आहे, ह्या कॅन्डलचा हा जो लो आहे, हा राहील आपला स्टॉप लॉस, आणि ही कॅन्डल क्लोज झाल्यावर आपण घेणार इथे एंट्री. आता आपण एक एक्झाम्पल पाहू लाईव्ह चार्टवर बुलिश इंगल्फिंगचं. समजलं सर काय म्हटलं तर? आता हे इथे दिसत आहे एक कॅन्डल, ही आपली बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे, गॅप डाऊन झालं, आणि जी पहिली कॅन्डल आहे, जी पहिली कॅन्डल आहे ती दुसऱ्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे, दुसऱ्या कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे झाकून घेतलं, आणि पहिल्या कॅन्डलची हायच्या वर कॅन्डल क्लोज झालेली आहे. आता ही आपली बुलिश इंगल्फिंग आहे. आता इथून जर पाहसाल, तिथून ट्रेंड चेंज झालेला आपल्याला दिसतो, तिथून जवळपास ट्रेंड चेंज झाल्यासारखा आपल्याला दिसतो.
आणखी मिळते का बुलिश इंगल्फिंग? इथे नाही. ही दिसत आहे एक बुलिश इंगल्फिंग कॅन्डल. ही दिसत आहे, ही वाली बुलिश इंगल्फिंग कॅन्डल दिसत आहे. कारण की आता या कॅन्डलनी बघा काय केलं, याची बुलिश कॅन्डल आहे, या बुलिश कॅन्डलनी ज्या प्रिव्हियस दोन बेरिश कॅन्डल आहे त्याला पूर्णपणे झाकून घेतला आणि आपला स्टॉप लॉस होता या बुलिश कॅन्डलच्या लोच्या खाली. आता दुसऱ्या दिवशी प्राइस खाली, दुसऱ्या दिवशी परत सेलरने ट्राय करायचे पण प्राइस त्या कॅन्डलच्या लोच्या खाली जाऊ शकते. आणि तिथून तिथून जर पाहिलं आपण तर एक मायनर ट्रेंड स्टार्ट झाला, म्हणजे हा असा इथून एक स्विंग आहे, स्विंग लो, आणि इथून एक कंटिन्यू एक ट्रेंड स्टार्ट झाला. त्याच्यात तर नाही दिसत निफ्टीमध्ये. आपण दुसऱ्या स्टॉक मध्ये बघूया. निफ्टीमध्ये आपल्याला फक्त दोनच बुलिश इंगल्फिंग कॅन्डल दिसल्या मागच्या 4 वर्षात, 4 वर्षाच्या चार्टमध्ये, डेली चार्टवर. आता बुलिश इंगल्फिंग रेअरली बनतात. आता बाकी ते इथे बनलेली आहे ऍक्सिस बँकमध्ये. पण बुलिश इंगल्फिंग पॅटर्न, इंगल्फिंग पॅटर्न बुलिश असो किंवा बेरिश असो, बनतात खूप कमी नॉर्मल बाकी कॅन्डलस्टिक पेक्षा. पण जेव्हा पण बनतात तेव्हा जवळपास 10 पैकी आपल्याला दिसेल की 8 ते 9 कॅन्डलस्टिकचे पॅटर्न वर्क करताना दिसेल. रेअरली एखाद्या कॅन्डलचा स्टॉप लॉस झाला बुलिश इंगल्फिंग पॅटर्न. आता यात जर पाहिलं, इरेज करतो मी ड्रॉ टेबल. आता यात जर पाहिलं तर ही आपली बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. ही जी बुलिश कॅन्डल आहे ही आपली इंगल्फिंग कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलनी काय केलं, जी आपली डेफिनेशन होती की, काय होती आपली डेफिनेशन की जी पहिली कॅन्डल आहे ती बेरिश असायला पाहिजे. पहिली कॅन्डल बेरिश आहे, दुसरी कॅन्डल गॅप डाऊन ओपन व्हायला पाहिजे, दुसरी कॅन्डल परफेक्ट एकदम गॅप डाऊन आहे. गॅप डाऊन ओपन झाले आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर काय पाहिजे आपल्याला, पहिली जी बुलिश बेरिश कॅन्डल आहे त्याच्या हायच्या वर क्लोज झाली पाहिजे, त्याच्या हायच्या वर क्लोज पण झालेली आहे, म्हणजे ही आपली परफेक्ट बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. त्यानंतर तिथून पण ऍक्सिस बँकचा स्टॉक प्राइस वर गेली. तर कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. आशिष सर, मयूर. नाही, क्वेश्चन तर नाही आहे काही. आशिष सर. आशिष सर, काही क्वेश्चन? हॅलो आशिष सर. समजलं सर, समजलं. ठीक. आता जशी बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे तशीच बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. आणि बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आपण जेव्हा पाहू तर बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आपल्याला खूप वेळा निफ्टीवर दिसली. आणि आपण आता पहिले आधी बेरिश पाहू आणि त्यानंतर एक्झॅक्टली कसा कसा ट्रेड करायचा, कोणत्या लेवलला ट्रेड घेऊ शकतो ते पाहू. आता बेरिश मध्ये काय होणार, बेरिश बेरिश कधी बनणार की जेव्हा प्राइस वर चालली. जेव्हा बुलिश इंगल्फिंग मध्ये आपण पाहिलं की पहिली कॅन्डल आपली बेरिश असली पाहिजे आणि दुसरी बुलिश असली पाहिजे. तसंच बेरिश मध्ये त्याच्या अपोजिट आहे. आता प्राइस वर चालली आहे तर पहिली कॅन्डल ती बुलिश असली पाहिजे, म्हणजे त्या डायरेक्शननी प्राइस चालू आहे, प्राइस चालली आहे त्याच डायरेक्शननी कॅन्डल बनली पाहिजे. म्हणजे पहिली कॅन्डल एक नॉर्मल बुलिश कॅन्डल असली पाहिजे. आता ही नॉर्मल एक बुलिश कॅन्डल, प्राइस वर चालली आहे तर ही बुलिश कॅन्डल, याला मी ग्रीन कलरने करतो. त्यानंतर दुसरी जी कॅन्डल आहे, दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी काय झालं पाहिजे की प्राइस गॅप अप ओपन झाली पाहिजे. आणि गॅप अप ओपन होऊन जी पहिली कॅन्डलचा पहिल्या कॅन्डलचा लो आहे, जी पहिली बुलिश कॅन्डल आहे तो जो लो आहे त्या लोच्या खाली प्राइस क्लोज झाली पाहिजे. म्हणजे आता अशी काहीतरी एक बेरिश कॅन्डल बनली पाहिजे, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, ती माराबुजो पण राहू शकते.
स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डल कशाला म्हणणार आपण, माराबुजूला म्हणतात. म्हणजे ही जी आपली सेकंड कॅन्डल बनून राहिली ही माराबुजो पण जाऊ शकते. आता बेरिश इंगल्फिंगच्या केसमध्ये बेरिश माराबुजो, बुलिश इंगल्फिंगच्या केसमध्ये जी कॅन्डल बनून राहिली ती बुलिश माराबुजो राहू शकते. म्हणजे अशी स्ट्रॉंग कॅन्डल बनली पाहिजे. आता याच्यात काय उराला, याच्यात सुरुवातीला बाहेरच्या हाती कंट्रोल होता, बाहेरच्या हाती कंट्रोल होता म्हणजे बाहेर स्ट्रॉंग होते, प्राइस वर चालली होती. त्यात काय झालं, त्यात बाहेरनी नॉर्मल बुलिश कॅन्डल बनवली, म्हणजे काही नवीन बाहेरच्या साईडनी ट्रेंड चालू आहे त्या साईडनेच कॅन्डल बनली. त्यानंतर काय झालं, नेक्स्ट दिवशी गॅप अप ओपन झाला, म्हणजे गॅप अप ओपन झाला म्हणजे बाहेरच्या फेवरने ओपन झाला. बुलिश इंगल्फिंग मध्ये गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे सेलरच्या फेवरने ओपन झालं. आता इथे गॅप ओपन झाला म्हणजे बाहेरच्या फेवरने ओपन झाला. आता बाहेरची फेवरने ओपन होऊन काय झालं की त्या लेवलवर तिथे सेलर आले आणि सेलरने काय केलं, जो बाहेरने गॅप अप करून प्री ओपनिंग सेशन मध्ये गॅप अप करून जो गेन घेतलेला होता तो गेन तर वायप केला, पण काय केलं, प्रिव्हियस दिवसचा जो गेन होता बाहेरचा 14 दिवसचा तो गेन पण वायप केला. म्हणजे प्रिव्हियस दिवसचा जो डे लो होता त्याच्या खाली कॅन्डलला क्लोज केला. आता जेव्हा नेक्स्ट डे प्राइस ओपन होईल तेव्हा हे जे सेलर आहे आणखी हे कॉन्फिडन्स मध्ये राहतील आणि होऊ शकते की सेलर यांचं मोमेंटम जे आहे मोमेंटम कंटिन्यू करू शकतात. आणि हे जे बायर आहे हे बायर होऊ शकतात की आता जो बायर खालच्या लेवल पासून बसलेला आहे आणि ज्याने एक ट्रेंड राईट करून म्हणजे ठीकठाक नॉर्मल प्रॉफिट बनवलेला आहे, तो बायर पण इतकी मोठी बेरिश कॅन्डल बघून तो बायर पण पॅनिक होऊ शकतो आणि तो बायर पण पोझिशन एक्झिट करू शकतो. म्हणजे बायर पण प्रयत्न करणार की इतकी मोठी बेरिश कॅन्डल बनल्यावर त्याला रेजिस्टन्स द्यायचा बायर पण प्रयत्न नाही करणार. म्हणजे सपोर्ट इथे इथे बाहेर आपण कन्सिडर करू शकतो की सपोर्ट द्यायचा आणि इथे सेलर प्राइसला रेजिस्ट करायचा, म्हणजे प्रयत्न कमी करणार. आणि इतकी मोठी इंगल्फिंग कॅन्डल बनला चान्सेस जास्त असते की प्राइस काय डायरेक्शन आहे. आता ही इंगल्फिंग कॅन्डल बनला आपण काय करणार, हा जो कॅन्डलचा हाय आहे हा कॅन्डलचा हाय झाला आपला स्टॉप लॉस आणि ही कॅन्डल क्लोज झाला आपण करणार त्याच्यात एंट्री. तर अशा हा जो बेरिश इंगल्फिंगचा पॅटर्न आहे हा बेरिश इंगल्फिंगचा पॅटर्न आपल्याला निफ्टीमध्ये खूप वेळा पाहिजे. बुलिश तर आपल्याला 4 वर्षात 2च वेळा मिळाला, पण आपण बेरिश आता आपल्याला माहिती आहे बेरिश इंगल्फिंग पॅटर्न आपल्या कॅन्डल आपल्याला कोणत्या ट्रेंडमध्ये शोधायची, आपल्याला शोधायची डाऊन ट्रेंडमध्ये. आणि बुलिश इंगल्फिंग पॅटर्न जी होती बुलिश इंगल्फिंग कॅन्डल ती आपल्याला शोधायची होती अप ट्रेंडमध्ये. आता हा डाऊन ट्रेंड चालू आहे, प्राइस लोअर लो आणि लोअर हाय मारत आहे, असा काहीतरी डाऊन ट्रेंड दिसून आला. आता या डाऊन ट्रेंड मध्ये बघा झालं, या डाऊन ट्रेंड मध्ये हा इथे मला एक बुलिश बेरिश इंगल्फिंग कॅन्डल दिसत आहे. आता बघा बेरिश इंगल्फिंगनी काय केलं या केसमध्ये, आता इथे बघा चालू काय होतं, इथे डाऊन ट्रेंड चालू होता, प्राइस खाली चालली होती. त्यात काय आलं, बाहेर आले, बाहेरने प्राइस वर न्यायचा प्रयत्न केला. म्हणजे आपण पाहिलं होतं की करेक्शन द्यायचा प्रयत्न केला. आपण करेक्शन पाहिलं होतं की आता ट्रेंड चालू आहे खालच्या साईडने, म्हणजे प्राइस जे खाली चालली त्याला आपण ट्रेंडिंग फेज म्हणणार आणि प्राइस ट्रेंडच्या अगेन जी चालली त्याला आपण करेक्शन म्हणणार. म्हणजे आता हे एक बाउन्स द्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर काय आलं, इथे या दिवशी गॅप ओपन झालं, गॅप ओपन झालं, बाहेरनी प्रयत्न केला, गॅप ओपन होऊन एक बुलिश कॅन्डल बनवायचा प्रयत्न केला, पण वरतून आपल्याला त्या कॅन्डलला शॅडो दिसत आहे. म्हणजे वरतून काय झालं, प्राइस वर गेली पण त्या वरच्या लेवलून सेलर असेल त्या लेवलवर, म्हणून त्या सेलरनी प्राइसला खाली आणलं. आता सेलरनी प्राइसला खाली आणला म्हणजे ती एकदम स्ट्रॉंग कॅन्डल नाही बनली, पण त्याविषयी गॅप ओपन झाला. नेक्स्ट डे थोडा गॅप डाऊन ओपन केला, म्हणजे सेलरने प्री ओपनिंग सेशन मध्ये गॅप डाऊन ओपन केला आणि खाली न्यायचा प्रयत्न केला, पण बाहेर आले आणि बाहेरनी चांगली चांगली बुलिश कॅन्डल बनवली. तर त्याच्या नेक्स्ट डे काय आला, बाहेरनी परत गॅप अप केला आणि गॅप अप केल्यानंतर काय झाला, त्या दिवसचा जो ओपन होता जवळपास तोच त्या दिवसचा हाय होता आणि तिथून सेलरने एंट्री केली ओपन झाल्याबरोबर. आणि ओपन झाल्याबरोबर सेलरने काय केलं, पूर्ण दिवसभर आपला कंट्रोल ठेवला आणि जो डे लो होता तो लो त्या डे लोवर तर क्लोज केलाच. आणि सेलरने एक काम आणखी केलं की ही जी बाहेरची 2 दिवसाची मेहनत होती, 2 दिवस जी बाहेरनी मेहनत केली होती, त्या 2 दिवसाची मेहनत पण बाहेरनी काय केली, सेलरनी बाहेरची वायपआउट केली. आता ही 2 दिवसाची मेहनत सेलरनी वायपआउट केली, त्यानंतर मग नेक्स्ट डे डायरेक्ट गॅप डाऊन झाला आणि त्यानंतर परत प्राइस खूप खाली गेली. म्हणजे इंगल्फिंग कॅन्डल बनली आणि इंगल्फिंग कॅन्डलच्या जर क्लोजिंगवर आपण ट्रेड घेतला असता, आता ही इंगल्फिंग कॅन्डल क्लोज झाली 3:30 आपण जर 3:20ला 3:25ला जर आपण मार्केटला जर प्राइसला पाहिलं असतं, आपल्याला माहिती आहे की 3:20ला 3:25ला जे प्राइस आहे जवळपास त्याच प्राइसवर मार्केट क्लोज होणार, कारण की मार्केटची ते ऍव्हरेज प्राइस. आता 3:25ला जर आपण ट्रेड घेतला आणि तिथून जर मुवमेंट आली एखादी तरी आपल्याला माहिती आहे की ऍव्हरेज प्राइस निघते. आपण जे 3:25च्या प्राइसला ट्रेड घेऊ त्या प्राइसवर मार्केट क्लोज होणार. म्हणजे आपण कॅन्डल जर बनत आहे, आपल्याला दिसत आहे एखादी इंगल्फिंग कॅन्डल आज बनून आली आणि इंगल्फिंग बनली, तर आपण 3:25ला ट्रेड घेऊ शकतो.
अच्छा, या दिवशी आपण 3.25 ट्रेड घेतला असता, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅप डाऊन झाला आणि त्या आता कंटिन्युअस खाली गेला. जवळपास जर आपण पॉईंट वाईज जर मुवमेंट मोजली तर ती 17,589 ला क्लोज झालेला आहे. जवळपास 589 म्हणजे 17,600 आणि तिथून निफ्टीने एक लो लावला जवळपास 16,800, 17,500 आणि जवळपास 700 पॉईंटची मुवमेंट आपल्याला निफ्टीने दिली या इंगल्फिंग कॅन्डलवर. तर आणखी आपल्याला इंगल्फिंग कॅन्डल मिळणार, खूप इंगल्फिंग कॅन्डल मिळू शकतात बेरिश मध्ये. आता हा इथे एक इंगल्फिंग कॅन्डल आहे, बेरिश इंगल्फिंग. आता या दिवशी बघा ह्या कॅन्डलनी काय करायचं, एकाच कॅन्डलनी बाहेरची 3 दिवसाची मेहनत जी आहे ती 3 दिवसाची मेहनत एकाच कॅन्डलने वाईप आउट केली. एकाच निगेटिव्ह कॅन्डलनी बाहेरची, जे बाहेरने 3 दिवस प्रयत्न केले प्राइसला वर नाही, ते 3 दिवसाची बाहेरची मेहनत एकाच कॅन्डलने वाईप आउट. आता बघा इंगल्फिंग कॅन्डल आपण जेव्हा बघू, आता इंगल्फिंग कॅन्डल आपल्याला माहिती आहे की एक एक त्याच्या आधी एक कॅन्डल असणार. तर जर बेरिश इंगल्फिंग पाहू राहिलो तर त्याच्या आधी एक बुलिश कॅन्डल असणार, त्याच्यानंतर एक बेरिश कॅन्डल असणार. आता बुलिश इंगल्फिंग पाहू राहिलो त्याच्या आधी एक बेरिश कॅन्डल, त्याच्यानंतर एक बुलिश कॅन्डल. आता आपण ही बेरिश इंगल्फिंग पाहतो. आता बेरिश इंगल्फिंग कॅन्डलने काय केलं, 3 कॅन्डलचा गेन बाहेरचा एकाच दिवशी वाईप आउट केला. आता जेवढ्या जास्त दिवसचा गेन बाहेरचा एखादी जर बेरिश इंगल्फिंग वाईप आउट करत असेल तर ती तेवढी स्ट्रॉंग बेरिश इंगल्फिंग. म्हणजे एखादी जर मोठी बेरिश कॅन्डल बनते आणि ती जर खूप साऱ्या कॅन्डलला म्हणजे स्वतःच्या आतमध्ये घेत असेल, म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या आतमध्ये घेऊन राहिली, याचा अर्थ काय की बाहेरची तेवढ्या दिवसाची मेहनत. आता जर एखाद्या कॅन्डलनी 5 ते 6 कॅन्डल जर स्वतःच्या आतमध्ये घेतला, याचा अर्थ काय त्यांनी बायरची 5 ते 6 दिवसाची मेहनत त्या सेलरनी एकाच दिवसच्या अटॅकमध्ये वाईप आउट केली, असा त्याचा अर्थ निघतो. आता इथे 3 बुलिश कॅन्डल या बेरिश इंगल्फिंगनी वाईप म्हणजे एका स्वतःच्या आतमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे बाहेरची 3 दिवसाची मेहनत आहे कॅन्डलनी वाईप आउट केली. म्हणजे ही कॅन्डल तितकी स्ट्रॉंग असणार. म्हणजे जेवढे जास्त दिवसाची मेहनत बाहेरची किंवा सेलरची एखादी जर इंगल्फिंग कॅन्डल वाईप आउट करत असेल, जी कॅन्डल बनून राहिली, आता जर आपण बेरिश इंगल्फिंग पाहू राहिलो तर एक बेरिश कॅन्डल जेवढ्या जास्त दिवसाची मेहनत वाईप आउट करत असेल तेवढी ती स्ट्रॉंग. समजलं सर? कळत आहे ना मी काय म्हणतो? आशिष सर, आशिष सर, हो सर, समजलंय सर. म्हणजे जेवढ्या कॅन्डल स्वतःच्या आतमध्ये एखादी इंगल्फिंग घेईल तेवढीच ती इंगल्फिंग स्ट्रॉंग राहील. आता जसं इथे एक बेरिश इंगल्फिंग आहे, बेरिश इंगल्फिंग आपल्याला खूप वेळा दिसणार निफ्टीमध्ये आणि बेरिश इंगल्फिंग आपल्याला कामी येतात. आता जर एखादा आपण ट्रेंड राईट करू, आपण एखादा स्टॉक आहे किंवा निफ्टीमध्ये आपण ट्रेड करताय, खालून बाय केलं नाही, आपण ऑलरेडी खूप मोठ्या प्रॉफिटमध्ये आणि त्यात जर बेरिश इंगल्फिंग दिसली ना तर बिलकुल थांबायचं नाही, प्रयत्न करायचा काय तिथून निघून जायचं. आता ही कॅन्डल मग 1 2 3 4 कॅन्डलला, 4 बुलिश कॅन्डलला स्वतःच्या आतमध्ये घेतलं एकाच बेरिश कॅन्डल. गॅप ओपन झाली आणि त्या 4ही कॅन्डलच्या लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. म्हणजे 4 दिवसाचा जो बाहेरचा गेन आहे त्या एकाच बेरिश कॅन्डलने वाईप आउट केला आणि तिथून पण प्राइस किती खाली गेली. या दिवसाचा क्लोज होता 18,113. त्यानंतर तिथून प्राइसनी लो बनवला 16,844. म्हणजे जवळपास 1000 पॉईंट पेक्षा जास्त मुवमेंट आली मोठी. आणि या टाइमला निफ्टीचा लॉट साईज होता 50चा, आता 25चा आहे. 1000 पॉईंटची मुवमेंट म्हणजे डायरेक्ट 50,000 होतात निफ्टीची. म्हणजे ही बेरिश इंगल्फिंग कॅन्डल बनली आणि त्यानंतर निफ्टीत जवळपास हजार जवळपास 1200-1300 पॉईंटची मुवमेंट दिली. आता बाई इथे पण आणखी एक बेरिश इंगल्फिंग आपल्याला दिसेल. बेरिश इंगल्फिंग आपल्याला खूप वेळा मिळणार आणि बेरिश इंगल्फिंगवर बिलकुल आपण ट्रेड घेऊ शकतो, खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आता ही बेरिश इंगल्फिंग, जसं मी त्या दिवशी सांगितलं की एखादी जर क्लोजिंग मारा बुजव बनत असेल तर प्राइस गॅप अप किंवा गॅप डाऊन होतात. जर बेरिश क्लोजिंग मारा बुजव असेल तर प्राइस गॅप डाऊन होतात. बुलिश क्लोजिंग मारा बुजव असेल तर प्राइस गॅप अप होतात. तशाच पद्धतीने इंगल्फिंग हा त्याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने काम करतो. इंगल्फिंग जर बनली, ट्रेंड दिसत आपल्याला निगेटिव्ह, प्राइस लोअरला बनवत आहे. आता या केसमध्ये तो प्राइस लोअरला बनवत आहे, प्राइस ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये,
प्राइस ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये होती, लोअर लो बनवत होती आणि एक रेजिस्टन्सची लेवल होती, ही रेजिस्टन्सची लेवल, या रेजिस्टन्सच्या लेवलवरचं बेरिश सिंगल पीक बनली. बिलकुल आपण म्हणजे चांगल्या जास्त क्वांटिटी ट्रेड घेऊ शकतो, जेवढ्या नॉर्मल क्वांटिटी आपण ट्रेड करतो त्यापेक्षा जास्त क्वांटिटीने ट्रेड आपण करू शकतो जर एखादा डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला अशी बेरिश सिंगल्पिंग कॅटल जर दिसली. आता ही बेरिश सिंगल्पिंग बनली, निफ्टी क्लोज झाला होता 17,368, त्यानंतर का किती मोठा लो मारला 17,368 पासून 16,400 म्हणजे जवळपास 2,000 पॉईंटच्या आसपासचा फॉल आहे. 17,300 आणि 16,400 म्हणजे 900 पॉईंटचा आसपास फॉल, 2,000 900 पॉईंटचा फॉल आहे. आता बेरिश सिंगल पिंक कॅन्डल आपल्याला खूप सारे दिसतात. तर बेरिश सिंगल पिंकचा पण हे आहे, एक प्रॉब्लेम आहे, जर आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये मिळाली तर चांगलं वाट करते. आज जर अप ट्रेंड मध्ये मिळाली, आज जसं मी एक काम करतो इकडे दाखवतो, आता ही खूप मोठी कॅन्डल आहे, खूप मोठी कॅन्डल आहे. इथे बेरिश सिंगल पिंक आपल्याला मिळाली, इथे एक बेरिश सिंगल पिंक मिळाली, पण प्राइस अप ट्रेंड मध्ये होती, प्राइस अप ट्रेंड मध्ये होती. जास्त फार असर आपल्याला मिळालं नाही. आता त्यानंतर आणखी एक लगेच एक कॅन्डलस्टिकचा पॅटर्न बनला, ज्याला इनसाइड कॅन्डल म्हणतात. आपण पुढचा आपला कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे तो इनसाइड कॅन्डल. पुढे ते कॅन्डल बनली इनसाइड कॅन्डल आणि तिथून प्राइस वरती. आता हा अप ट्रेंड मध्ये होती प्राइस, अप ट्रेंड मध्ये जर प्राइस असली आणि त्याच्यात बेरिश सिंगल पिंक कॅन्डल मिळाली, आपण ट्रेड घेऊ शकतो, पण थोडाफार कमी पोझिशन घेऊ शकतो. आता जसं त्या दिवशी आपण पाहिलं होतं की जे मोमेंटम राहते प्राइसचं, ते मोमेंटम प्राइस कंटिन्यू करते. आता इथे एवढी मोठी बेरिश सिंगल पिंक बनली, एवढी मोठी बेरिश सिंगल पिंक बनली, जीने एकाच कॅन्डलचं वाईपआउट केलं होतं. याच कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग मिळाली. या कॅन्डल जी ही बेरिश कॅन्डल दिसत आहे, ज्यावर मी कर्सर ठेवला, याच्या लोच्या खाली क्लोजिंग मिळाली. त्यानंतर प्राइस डायरेक्ट इथे गॅप अप ओपन झाली. गॅप अप ओपन होत जे सेलर होते यामध्ये, ज्यांनी ती स्ट्रॉंग बेरिश सिंगल पिंक बनवली, त्यांनी पण काय केलं, गॅप अप ओपन झाल्यानंतर पण त्यांनी प्राइसला डायरेक्ट वरती जाऊ दिला. प्राइसला खालून आपल्याला शॅडो दिसत आहे, म्हणजे जे सेलरचं मोमेंटम आहे ते सेलरचं मोमेंटम कंटिन्यू करतं. म्हणजे समजून घ्या, जर आपल्याला एका दुसऱ्या दिवसासाठी ट्रेडिंगसाठी जर शॉक काढायचा असेल, तर आपण अशा बेरिश सिंगल पिंकच्या कॅन्डल, जी एखादा स्ट्रॉंग माराबुजो बनलेली आहे, माराबुजो कॅन्डलनी बेरिश सिंगल पिंक कॅन्डल बनलेली आहे. जशी ही बेरिश सिंगल पिंक आहे आणि ही माराबुजो कॅन्डल आपली. आता अशी जर कॅन्डल दिसली आपल्याला, तर आपण दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे ट्रेडिंगसाठी ट्रेड काढू शकतो. आता जर अशी कॅन्डल बनल्यावर जर प्राइस गॅप अप ओपन झाली, तरी प्राइस एक लो मारायला खाली जाते. कारण की हे जे सेलर असतात यांना जर वाटलं की प्राइस गॅप अप ओपन होत आहे, तर हे प्राइसला थोडा खाली नेतात आणि खाली नेऊन स्वतःच्या पोझिशन एक्झिट करून प्राइसला नंतर वर जाऊ देतात. किंवा जर सेलर स्ट्रॉंग असेल तर गॅप अप ओपन होऊन पण प्राइसला खाली घेऊन जातात. म्हणजे एकदम अशी स्ट्रॉंग जर कॅन्डल बनली, तर आपण एक छोटी मूव किंवा मोठी मूव डिपेंड करते. जर प्राइस खाली जात असेल तर मोठी मूव भेटू शकते, प्राइस खाली जाऊन जर परत रिकवर झाली तर आपल्याला एक छोटी मूव इथे इंट्राडे ॲज अ इंट्राडे ट्रेडिंग, म्हणजे नेक्स्ट दिवशी जेव्हा म्हणजे सेम डे बाईंग आणि सेम डे सेलिंगसाठी आपण असा पॅटर्न शोधू शकतो. जर एखाद्या स्टॉक मध्ये बनला असेल तर हे जे मोमेंटम आहे सेलर्स, आता हे जे सेलरचं मोमेंटम आहे, सेलरचं मोमेंटम थोडं कंटिन्यू करतेच. म्हणजे असं नाही की एकदम स्ट्रॉंग मोठी सिंगल पिंक बनली आणि एकदम स्ट्रॉंग मोठी परत एक बुलिश सिंगल पिंक बनून त्याच्या हायच्या क्लोज होणार, असं आपल्याला म्हणजे शंभरातून फक्त आपल्याला 100 केसेस मधून एका वेळेस आपल्याला फक्त तसं होताना दिसू शकते. म्हणजे 1% चान्सेस आहे फक्त की स्ट्रॉंग बेरिश सिंगल पिंक बनल्यावर एक स्ट्रॉंग बुलिश सिंगल पिंक बनून त्याच्या हायच्या प्राइस जाईल. बट मॅक्झिमम टाइम म्हणजे 100 पैकी 99 वेळा एवढी स्ट्रॉंग बेरिश सिंगल पिंक बनल्यावर प्राइस सेम त्याच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी त्या कॅन्डलला वाईपआउट नाही करत. तर त्या कॅन्डलच्या वर जाऊन प्राइस क्लोज करू शकते, पण कॅन्डल 2 ते 3 दिवस घेणार किंवा 1-2 दिवस, दुसरा दिवस तरी घेणार. म्हणजे दुसरा म्हणजे हाच नाही, याच्यानंतरचा आणखी एक दुसरा दिवस तरी घेणारच. सेम डे म्हणजे त्याच्यानंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी प्राइस वरती जाणार, त्याच्यानंतरचा एक तिसरा दिवस तर प्राइस घेणारच एवढी स्ट्रॉंग कॅन्डल बनल्यावर. तर त्यामुळे आपण तसं इंट्राडे ट्रेडिंगसाठी अशी कॅन्डल जर बनली तर अशा कॅन्डलवाली स्टॉक आपण काढू शकतो, ज्यामध्ये आपण दुसऱ्या दिवशी इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे सेम दिवस बाईंग, सेम दिवस सेलिंग करणार आपण शॉर्ट सेलिंग, आणि सेम दिवस त्यानंतर बाईंग, अशासाठी आपण स्टॉक पण काढू शकतो. आता हा दिवस आहे निफ्टीचा 19 जुलैचा. आता ही इंगलबिंग सारखी दिसत आहे, पण ही जी पहिली वाली बुलिश कॅन्डल आहे, याच्या खाली लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज होऊन झाली. तर तरी पण प्राइस गॅपडाऊन झाली ती ओपन, आणि गॅपडाऊन होऊन एक रिकव्हरी आली होती. त्यानंतर बजेटवाला दिवस होता, या दिवशी बजेट मानलं, 23 तारखेला बजेट होतं. तर बजेटच्या 2 दिवस आधी ही कॅन्डल बनली होती. पण
पहिली जी बुलिश कॅन्डल आहे त्याचा लो इथे गेलेला नव्हता. आता जर हा लो गेला असता तर होऊ शकला असता निफ्टीचा इथे स्टॉप बनवला असता. निफ्टी इथूनच होऊ शकते की एक मोठा फॉल इथूनच आला असता जर ही कॅन्डल जर स्ट्रॉंग याच्या खालीचा क्लोज झाली असते. आता ही बेरिश इंगल्फिंग नव्हती. तर अशी आपली इंगल्फिंग कॅन्डल आहे. आणखी कॅन्डलस्टिकचे पॅटर्न शोधायचे आणखी स्टॉक मध्ये की नेक्स्ट टॉपिक घ्यायचा? हा आशिष सर, घेऊ शकता नेक्स्ट ठीक. आता फक्त तुम्ही एक काम करा. आता तुम्ही काय करा की जसं आपली आता एखादी कॅन्डलस्टिकची पॅटर्न आहे. आता जसा आपण पाहिला माराबुजो पाहिली. माराबुजोचं एक्झाम्पल घेऊ. आता जशी आपण माराबुजो पाहिली. आता ही माराबुजो आहे आपली. तर काय करायचं, ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट ओपन करायची. आता तुम्ही कोणत्या ब्रोकरचा प्लॅटफॉर्म यूज करत आहे सर? माझ्याकडे झिरोदा आहे पण भरपूर दिवसांनी use केली. हा, तर तुम्ही झिरोदावरून पण ट्रेडिंग व्यू ओपन करू शकता. झिरोदा पण ट्रेडिंग व्यू अलाउ करते किंवा डायरेक्ट ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊ शकता. आता ही डायरेक्ट ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट आहे किंवा झिरोदा पण तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दाखवतो. तर त्याच्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता. आता काय करायचं, याच्या ट्रेडिंग व्ह्यूवर जर गेले तर इथे आहे का नाही एक ॲरोचा चिन्ह असेल. इथे एक ॲरोचं चिन्ह आहे, ॲरो मार्क. आता हा ॲरो असा दाखवायचा. आता ॲरो दाखवला की इथे टेक्स्ट आहे खाली, ॲरोच्या खाली टेक्स्ट आहे. टेक्स्टवर जर क्लिक केलं इथे लिहू शकता तुम्ही बुलिश माराबुजो. बरं. आता बुलिश माराबुजो असं नाव दिलं की वरच्या साईडला का नाही उजव्या साईडला वरती इथं हा फोटोचा सिम्बॉल दिसत आहे. फोटोच्या सिम्बॉलवर जर क्लिक केला त्या फोटोच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यावर आहे की नाही एक डाउनलोड इमेज आहे, कॉपी इमेज आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा कॉपी इमेज करू शकता. कॉपी करून वेब व्हॉट्सअप ओपन करायचा आणि वेब व्हॉट्सअपवर डायरेक्ट पेस्ट करून द्या. कंट्रोल व्ही जरी दाबलं तर वेब व्हॉट्सअपवर पेस्ट होऊन जाईल. आणि मी एक ग्रुप बनवतो आज मयूरचा, तुमचा आणि माझा. त्या ग्रुपवर काय केली पोस्ट करा फक्त तुम्ही. म्हणजे तुमचं आहे का नाही लक्षात येऊ जाईल की कोणती कॅन्डल कशी बनत आहे. म्हणजे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न वगैरे तुमच्या डोक्यात बसून दे. म्हणजे तुम्ही आता जर नेक्स्ट टाइम चार्ट लाईव्ह चार्ट पाहता तुम्हाला दिसल्याबरोबर कॅन्डल ओळखायला येईल जर तुम्ही आता जर प्रॅक्टिस कराल तर. हो. मी ग्रुप बनवून टाकतो आपली. आता हे बॅच एंड झाली की इथं फोटोचा सिम्बॉल आहे असं लिहिलं माराबुजो, बुलिश माराबुजो. हे इकडे आपल्याला डाव्या साईडला आपल्याला सिम्बॉल पण आहे आणि टेक्स्ट पण आहे. टेक्स्टच्या वरचा सिम्बॉल आहे आणि सिम्बॉलच्या खाली टेक्स्ट आहे. ते लिहिलं की तू फोटो काढला की वेब व्हॉट्सअप ओपन करून डायरेक्ट आपण पेस्ट करू शकतो. आता एक काम करा की ही लिंक एक्सपायर होईल. जी दुसरी लिंक आहे त्यांनी जॉईन करा.